नुकतीच जिल्हा परिषद प्रभाग रचना निश्चित झालेली आहे आणि त्या संदर्भात अनेक आक्षेप घेण्यास सुरुवात झालेली आहे। नुकतीच तळेगाव ढमढेरेमधून जे स्वप्नील ढमढेरे आहेत यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांची थोड्याच वेळापूर्वी भेट घेतलेली आहे आणि तळेगाव ढमढेरे हा जे प्रभाग रचना आहे या संदर्भात काही गावांच्यासाठी आक्षेप नोंदवला आहे। आपल्यासोबत स्वप्नील ढमढेरे आहेत। काय सांगाल, तळेगाव ढमढेरे जिल्हा परिषदच्या प्रभाग रचनेसंदर्भात आक्षेप घेतला, दादांची भेट घेतली, कशा पद्धतीचे येणाऱ्या काळात तुमचा नक्की म्हणणं काय असणार आहे आणि आक्षेप काय असणार? आमचं तळेगाव ढमढेरे हा जिल्हा परिषद गट आहे। गेले कित्येक वर्ष तो तळेगाव ढमढेरे ह्याच नावाने तिथं ओळखला जातो आणि पारंपरिक गट तो आहे। पण ह्यावेळेस आमच्या ऐतिहासिक गावाचं तळेगाव ढमढेरेचं गावाचं नाव पण बदललं गेलं, हा एक आमचा आक्षेप होता। ह्याच्यापेक्षा पण मोठी घटना अशी घडली की आमच्या एवढ्या मोठ्या तळेगाव ढमढेरे गावातलं एक वॉर्ड जो 2-3 हजार मताचा आमच्या गावातलाच वॉर्ड तो पण वेगळा केला गेला। का केला गेला, कशासाठी झाला, राजकीय काय होतं ते सगळं बाजूला ठेवून आम्ही दादांकडे आलो। पूर्ण गावाचे सगळे पक्षातले सर्व मोठे सगळे लोक आम्ही इथं आलो। दादांना विनंती केली की दादा आम्हाला याच्यावरती न्याय द्या। दादांनी आम्हाला आश्वासन दिलं की उद्या मी जिल्हाधिकाऱ्यांशी बोलतो आणि तुमची ही अडचण नक्की दूर करतो। काल खऱ्या अर्थाने गाव देखील बंद ठेवण्यात आलं होतं। काय गावातल्या लोकांचं, सर्व लोकांचं ते म्हणणं आहे? सगळ्यांचं मत एकच होतं की आपलं एक संघटित असलेलं गाव हे एकत्रच राहायला पाहिजे। एका जिल्हा परिषदला एक गाव अर्ध गाव दुसरा जिल्हा परिषद गटाला, ह्याने आमचा विकास होणार कसा? त्यामुळे आम्ही कडकडीत बंद पाळलं। एक ग्रामसभा घेतली ज्याला हजारो लोकांनी उपस्थिती घेतली। एक आम्ही मोर्चा काढला, नोंदवली। आम्ही आता तक्रार नोंदवणार आहोत सोमवारी आणि आमच्या 1-2 तक्रारी गेलेल्या आहेत। पण आम्ही सर्व गावाच्या सरपंच असतील तिथून तर आमची वकील संघटना आणि गावातला प्रत्येक व्यक्ती याच्यासाठी पुढाकार घेतोय आणि आमच्या सोमवारी कधी नाही पडल्या एवढ्या सगळ्या आमच्या नोंदी तिथं होतीलच। आपल्यासोबत मार्केट कमिटीचे सभापती देखील आहेत। काय सांगाल, खऱ्या अर्थाने प्रभाग रचनेत जे आक्षेप घेतलेत, काय आपलं काय मत आहे? आमचं मत असं आहे की तळेगाव ढमढेरेला एक ऐतिहासिक आणि राजकीय फार मोठी पार्श्वभूमी आहे। तळेगावने शिरूर तालुक्याच्या राजकारणाला दिशा देण्याचं काम केलेलं आहे आणि आमच्या माफक मागण्या अशा होत्या की पारंपरिक पद्धतीने तळेगाव ढमढेरे जिल्हा परिषद गटाला नाव असावं आणि अख्ख्या पुणे जिल्ह्यामध्ये आम्ही अनेक जिल्हा परिषदचे गट चेक केले तर त्याच्यामध्ये तळेगाव ढमढेरे असं एकच गाव आहे की त्याचा प्रभाग 1 सणसवाडी आणि सणसवाडी कोरेगाव गटाला जोडलेला आहे। तर आमची प्रामुख्याने गावकऱ्यांची मागणी आहे की आमचं गाव एकसंध असावं आणि जो गावाला वारसा आहे त्या पद्धतीने त्या जिल्हा परिषद गटाला तळेगाव ढमढेरे नाव असावं। नक्कीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची थोड्या वेळापूर्वीच जे प्रभाग रचना आहे किंवा तळेगाव ढमढेरेच हे जिल्हा परिषद गणाला नाव राहावं अशी मागणी यावेळी करण्यात आलेली आहे। खऱ्या अर्थाने काल गाव बंद ठेवण्यात आलं होतं आणि उद्या ज्या तक्रारी आहेत, आक्षेप आहेत त्या नोंद करण्याची जी भूमिका आहे ती सद्यस्थितीत तरी गावकऱ्यांनी आणि जे दूध संघाचे अध्यक्ष आहेत स्वप्नील ढमढेरे आणि मार्केट कमिटीचे अध्यक्ष आहेत यांनी घेतलेली सद्यस्थितीत तरी पाहावयास मिळत आहे। कॅमेरा पर्सन विशालसह मी दीपक कापरे, TV9 मराठी, बारामती। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।